आणि मी ते केलं. माझा पहिला प्रयोग झाला गडकरीला 4:30 वाजताचा. मी खाली उतरले आणि दत्ता घोसाळकर, दत्त विजय प्रोडक्शनचे दत्ता घोसाळकर, त्याला यदा कदाचित हे एवढं हिट होतं. हिट म्हणजे लोक वेडे होते त्या हो, यदा नाटकाने. कदाचित. त्यावेळेला 2001 ची गोष्ट. सगळेच एकापेक्षा एक होते त्याच्यात. माझ्या पहिला प्रयोग करून मी खाली उतरले. तिकीट काउंटरवर त्यांनी मला थांबवलं. मला म्हणाले, तू यदा कदाचित मध्ये गांधारी करशील का? ओ, पहिला प्रयोग माझा. आणि मला तर आणि पहिलं अजूनही सर्च केले की गांधारीतला तो फोटो तुझा हो, दिसतो. कारण मी सीडी मी केली तर मी तेव्हा नाही, कारण माझं ते सुरू होतं. मला कळत पण नव्हतं, बरं माझं कोण हा माणूस आहे? अगं मी 17 वर्षांची माहिती नसतं आपल्याला बऱ्याच. 17 वर्षांची मी प्रयोग करून खाली उतरले आणि मला कोणी ते नाटकासाठी विचारतं यदा कदाचित. बरं मला माहितीये यदा कदाचित केवढं मोठं नाटक आहे आणि त्या नाटकासाठी मला विचारलं. मी मग मग ते संतोष दादापर्यंत गेलं. मग संतोष दादा म्हणाले की हे नाटक आहे ते करायचं नाही असं वगैरे. मग ते मी नाही केलं. मग ते 100 प्रयोग झाल्यानंतर परत यदा कदाचित भाग 2 मध्ये त्याने मला परत कास्ट केलं. मग तिथे मी कावेरी केली. कावेरी केली आणि नंतर मग ते झाल्यानंतर मग दत्त विजय प्रोडक्शन कडनं मला दत्त घोसाळकर यांच्याकडनं परत विचारणा आली यदा कदाचित करशील का? मग ह्यावेळेला संतोष दादा पण म्हणाला कर. मग मी गांधारी केली. पण मी गांधारी पण फक्त बसमध्ये जी आमची चक्री झाली त्याच्यावर मी उभी राहिली गांधारीला पण. कसा अनुभव होता गांधारीचा, म्हणजे त्या मी तुला भूमिकेचा? सांगते, मी आतापर्यंत जेवढ्या भूमिका केल्या आणि तेव्हा संजय खापरे वगैरे सगळे होते. माझ्या वेळेला संजय खापरे नव्हतं. माझ्या वेळेला विकास समुद्रे वगैरे होते. हो, विकास समुद्रे वगैरे होते. चंद्रकांत कणसे जो आपला दगडी चाळचा दिग्दर्शक आहे, तो माझ्याबरोबर धृतराष्ट्र करत होता. मी आणि तो असं मी धृतराष्ट्र. आणि मी पूर्ण गांधारी बदलली बरं का. पूर्ण गांधारी चेंज करून टाकली. मी माझ्या पद्धतीने करून टाकली. म्हणजे मी काय माहितीये ना, स्वतःबद्दल कौतुक करायचं म्हणजे ना, सोशल मीडियावरती मला भीतीच वाटायला लागली ना. कधी लोक ट्रोल करतील सांगता येत पण नाही. हे तुझे अनुभव आहेत. हा, म्हणजे अर्थात एक तो एक्सपिरियन्स असतो, ते किस्से असतात. ते किस्से असतात. पण मला एवढं माहितीये की मी जी गांधारी केली त्या लोक खास मला भेटायला यायचे की तुम्ही गांधारी खूप छान केली. आणि मला तो अनुभव फार वेगळा आहे माझ्यासाठी. म्हणजे मला असं वाटायचं की आपण रिप्लेसमेंट करतो तर आपण बरोबर करू की नाही. पण मी जेवढ्या थिएटरमध्ये केलंय ना, त्या थिएटरचे जे महत्वाची जी माणसं असतात, जे सेवक असतात तिथले किंवा जे रोजचं ज्यांनी बघितलं नाटक, तेही मला येऊन म्हणाले की आरती तू छान करतेस गांधारी. तर गांधारी माझ्या ना इथे, मला गांधारी भूमिका मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. जागो मोहन पण तू केलेस. मी जागोमन प्यारेमध्ये सिद्धार्थ जाधव. ती पण रिप्लेसमेंट केली आहे. आधी कोण होतं त्याच्यामध्ये? आधी क्षितिजोग यांची आई होती. ओके. त्या करायच्या ऍक्च्युली मेन त्या आहेत. हा, पण त्यांनी सोडल्यानंतर अजून एक कोणतरी होते. त्यानंतर मी केले. मी 200 वगैरे प्रयोग केले. 200 250. अच्छा, तुझ्या वयापेक्षा मोठ्या भूमिका केल्यास का तू अगं मी नाटकांमध्ये? 25 वर्षाची होती तेव्हा मी विजय गोखलेंच्या आईचा रोल केला. विजय गोखलेंच्या आईचा? येस, फॅमिली.com नावाची दूरदर्शनला एक सिरियल लागायची डेली सोप. तर त्याच्यात मी विजय गोखलेंच्या आईचा रोल केलाय. आजी. हो. मी सगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स केले. सगळ्या प्रकारचे. मग ह्या सगळ्यामध्ये तू आता अभिनय क्षेत्राकडे तुझा कल दिसला. आईचा किती हे होता, म्हणजे सपोर्ट, की आई घाबरायची का? नको बाबा, आम्ही तिघीच आहोत, बायका, पुरुष नाहीये घरामध्ये, तू बाई या क्षेत्रात नको जाऊ, हे असं काही होतं का घरात हो, ना? म्हणजे काय म्हणायची? भिकेचे लक्षण आहेत किंवा हो. आणि दुसरं म्हणजे ना, माझ्या आईने मला हे म्हटलेलं, म्हणजे तिने फार, आणि बरं केलं तिने मला हे सांगून ठेवलं की मी जेव्हा ती एकांकिका केली त्यानंतर भूषणचं नाटक केलं तिथपर्यंत ठीक होतं. पण जेव्हा मी धक्केबुक्के केले आणि नंतर ते प्रयोग सुरू झाले आणि मग माझं लक्ष लागेना कॉलेज आणि हे, माझी 12वी राहिली आहे धक्केबुक्केमुळे. कारण मी फॉर्म भरला नाही, जो आपला असतो ना प्रिलिमचा वगैरे, फॉर्म भरला नाही, त्याच्यामुळे मला 12वी करताच आली नाहीये. मी परीक्षा दिली नाहीये 12वीची. अच्छा, मी वर्षभर गेले पण मी परीक्षा देऊ शकले नाही, कारण ज्या दिवशी लास्ट तरी डेट होती 12वी शिकलीये. मी 12वी शिकले. मी 12 हो, म्हणजे जे अभ्यास केलाय. अभ्यास केलेला मग नाही. आणि मग त्याचा अभिमान आहे. जेवढी मोठी मोठी माणसं त्यांनी फक्त 12वीच केली असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे मी पण 12वी त्यासाठीच केली आहे. मला मोठं बॉलिवूड व्हायचंय. मध्ये बघशील तर सुपरस्टार 6वी 7वी असे पण शिकलेले आहेत काही ठीक आहे काही. ना, मी 12वी पर्यंत शिक्षण तरी भरपूर घेतलंय. भरपूर. खूप खूप झालं ते. तर तिला असं कळलं की आता हिची लक्षणं ना हीच आहेत. तर तिने मला सांगितलं, पहिली गोष्ट तिने मला सांगितली की जे प्रेक्षक म्हणून तिने मला सांगितलं, जे प्रेक्षकही म्हणतात की फिल्म इंडस्ट्री म्हणजे दिसणं, तुमचं वागणं, तुमचं राहणं. आणि मुलींसाठी तर असं म्हटलं जातं की ते वाईटच आहे. ते केल्याशिवाय तुम्हाला कामं मिळत नाही. हे एक आधी असतो त्यांचं लुक, म्हणजे त्यांचे हे विचार हे असतात. तर माझ्या आईचे पण सेम विचार. अगं तिकडे काय होणार आहे, तू दिसत पण नाहीस चांगली.
तुला फिगर पण नाहीये, तू दिसत पण नाही चांगली, तू काय आहे? तुला कोण काम देणार आहे? तू नको तुझं आयुष्य हे करूस. तू शिक्षण घे. आणि माझी आई जिथे काम करत होती ना त्या ऑफिसमध्ये, म्हणजे माझी आई ते नाही का असतात, म्हणजे चहा देणं, चहा बनवणं, हा, हे ते वगैरे. तर ऍडमिन हा थोडक्यात हा, सगळी तर ती हेच. तसं करायची. काही तास ती ते करायची, त्यानंतर ती मच्छीच्या कामासाठी जायची. तर ती होती कंपनी कावसजी बेहरामजी, पारसी कंपनी होती ती. तर 10वी झाल्यानंतर ती मला घेऊन गेली होती, ते मॅडम होत्या. तर त्या मॅडमने मला सांगितलं होतं 12वी पर्यंत शिक्षण घे, त्यानंतर तू ऑफिसला ये, तुला आम्ही सगळं शिकवतो, कम्प्युटर वगैरे सगळं सगळं शिकवतो, तुला आम्ही पगार वगैरे व्यवस्थित देईन, तुझ्या आईला तू घरी बसवायचं. एवढ्यापर्यंत ठरलं होतं. 10वीला मी गेले होते तेव्हा भेटायला. आणि असंच ठरलं होतं की 12वी पर्यंत. आणि ती मला म्हणाली की तू नंतर ते नाईटला करतात ना, तू काम पण कर आणि शिक्षण पण घे. तसं ती माझ्याकडनं ती मॅडम करून घेणार होती, की तुला मी कामाला पण जॉबला पण लावते आणि तुला मी पुढे पुढे करेन आयुष्यात. कारण माझी आई प्रचंड प्रामाणिक आहे. जिथे जिथे माझ्या आईने कामं केलेत ना, तिथले सगळे माणसं जोडली आहेत आणि तो माणसं जोडले विश्वास आणि जोडलाय. विश्वास जोडला. तर तिचं असं होतं की तुझ्या मुलींना मी हे करणार. तिला सगळी स्टोरी माहित होती माझ्या आईची. तर मग तसं झालं होतं. आणि माझ्या पण ऍक्च्युली डोक्यात तेच होतं की हेच करायचं. तेच करायचं, कामच करायचं. पण हे मध्ये धक्के आणि आईच्या धक्के सुरू झाले. काय करायचं आता? बरं, मला इथे तुला तेच विचारायचं की हे सगळं आपण ऐकतोय, पण जेव्हा घरात 3 स्त्रियाच असतात ना, तेव्हा ती एक जी सिक्युरिटी असते ना, एक पुरुष घरात असल्यावरची जी सिक्युरिटी वेगळी असते, ती खरं तर आपण उगाचच ते करून ठेवलंय असं काही नसतं. स्त्री इतकं भक्कम कोणी नाही. पण तरी सुद्धा त्यावेळेला तुम्हाला असं तिघींचं ते जग किती सिक्युअर्ड वाटायचं, किंवा तिघी एकमेकींसाठी किती पूरक होतात, किंवा किती स्ट्रॉंगपणे उभ्या राहिल्यात, असे काही प्रसंग किसे की जे तुला आता इथे शेअर करावंसं वाटेल की आम्ही तिघी पुरून उरतो. हो, पुरून पण उरलोय आम्ही. म्हणजे असं नाही चाळीत काय सगळेच चांगले असतात असं नाही. आम्हाला प्रचंड त्रासही दिलेला आहे. म्हणजे पुरुष नाहीये म्हणूनच त्रास दिला गेलेला आहे. आणि त्यानंतर चाळीतले बाकीचे आहेत त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलाय. पण असं काही नाहीये की पुरुष असेल तरच. आता माझ्या आईने 2 मुलींना लहानाचं मोठं केलंय ना, शिक्षण दिलं. ते आम्ही नाही घेतलं ती गोष्ट वेगळी. तिने शिक्षण दिलं, तिने लहानाचं मोठं केलं. कधीतरी आम्ही आजारी पडलोच असेल किंवा काहीतरी आम्हाला झालं असेल, त्याच्यातून पण तिने सगळं ते सावरून आम्हाला लहानाचं मोठं केलं. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला आमच्या चाळीतले जे काही आहेत त्रास देणारे, त्यांनी त्रास दिले, त्यांना ती पुरून उरली. पण कारण त्यांना माहित नव्हतं की माझ्या वडिलांकडचं प्रस्थ काय आहे. कारण जेव्हा आम्हाला कोणी त्रास दिला, तर माझ्या आईने तेव्हा मात्र असं केलंय की त्यांच्यापर्यंत, कारण माझे बाबांचे जे खास मित्र वगैरे ते इन्स्पेक्टर वगैरे असे मोठे, तर ते कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि ते विचारणा करायचे की तुमचं बरोबर कसं चाललंय, काय चाललंय. हा व्यवस्थित आहे ना. मग खूप अति डोक्यावर पाणी गेलं की माझी आई मग त्यांना कळवायची, मग ते तिथूनच बंदोबस्त व्हायचा सगळा. बरोबर. असं झालेलं आहे. इव्हन करोनामध्ये पण आम्हाला त्रास दिला गेलेला आहे. पण ते आम्ही व्यवस्थित ते हँडल करून, असं काही नसतं, आपण हँडल कर, आपण स्त्रिया काही कमी नाही कमी आहोत. नाही. आणि आम्ही तिथल्या तिथे दाखवून पण दिलंय की आम्ही आता काय होतं मी तुला सांगते, कसं आहे ना की आपण उपकार नाही विसरायचे. बरोबर. पण आपण उपकार केला म्हणून त्याचा फायदाही घ्यायचा नाही. तो कधी कधी ना फायदा घेतला जातो. बरोबर. मग तेव्हा आपण दाखवून द्यायचं की आम्हाला तुमच्या उपकारांची जाणीव आहे, पण तुम्ही आमचा फायदा घेऊ नका. मग इथे माझी आई ऍक्च्युली खूप स्ट्रॉंग वुमन आहे. खूपच. मी तर म्हणेन, आता माझ्या आईने आम्हाला इतकी सूट दिली होती ना, अशी सूट दिली नव्हती काहीतरी फालतू चाळे करा, पण अशी सूट दिली होती ना, कारण तिने स्वतः लव्ह मॅरेज केलं होतं. त्याच्यामुळे तुम्ही लव्ह मॅरेज करायचं नाही, प्रेम करायचं नाही, असं नाही तसं नाही, अजिबात नाही, कधीच नाही. किंवा बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्या आपण फ्रीली करतो. तुम्ही मला कुठूनही असं कळतं कामा नये की तुम्ही कुठे फालतूगिरी बाहेर केलीत. ते नाही करायचं. माझ्या बहिणीला पण सांगितलं होतं प्रेमात पडल्यानंतर, रडत यायचं नाही घरी. मी गेले का रडत माझ्या घरी? बरोबर. हा, मी हँडल केलं मी सगळं. हँडल केलं की नाही, तसं माझ्याकडे रडत यायचं नाही. ते तुमचं आयुष्य, तुझं बघ. मलाही तेच सांगितलं. माझी आई तर इतकी फ्री आहे की माझ्या मैत्रिणींना जेवढं माझ्या काही माहित नसेल लपडी, तेवढं माझ्या आईला माहितीये. हो, मी खरोखर सांगते. म्हणजे आता पॉडकास्ट मध्ये बोलायला काय हरकत आहे, पण मला असं वाटतं की प्रत्येक आई बाबांनी इतकं फ्रीली राहावं. माझ्या आईला कळलं की मी दारू पिते, म्हणजे बाहेर छान असं वगैरे. तिने मला विचारलं म्हणजे की इंडस्ट्री झाल्यानंतर की आधी? आधी पण आधी. असं काही नाहीये. माझ्या घरचं वातावरण तेवढं फ्री आहे. पण तिला कळलं तर तिने मला तेव्हाच सांगितलं की जे काय करायचं ते आपण घरात आणि शिस्तीत करूया. मी काही विरोध करणार नाही, कारण जर तुम्ही ठरवलं
मी किती विरोध केला तरी तुम्हाला जे करायचं तुम्ही करणार. करणार. मी तुम्हाला अडवणार नाही. तिचं म्हणणं आहे की अति नाही करायची कुठलीच गोष्ट. आता मग ती एवढी फ्री आहे की तिच्या सख्ख्या भाचा वारला 22 वर्ष, माझा मामे भाऊ, तर तिने सगळ्या गावासमोर फैसला होतो मुस्लिम लोकांमध्ये, जमात बसते जमात. आणि मग तिची बायको होती त्याची, म्हणजे माझी ती वहिनी, ती फक्त 21 वर्षांची होती आणि तिला 2 मुलं होती लहान, नुकतेच झालेली, 1 वर्षाचं आणि 2 वर्षाचं असं काहीतरी. तर जमात मध्ये हा हिचं काय करायचं, मग ती प्रॉपर्टी काय करायची, मग सोन्याचं काय करायचं, हे बोलणं होतं. तर माझी आई मोठी ना, तर तिला विचारलं की तुला काय वाटतं की काय. तर माझी आई म्हणते की हा प्रश्न खूपच वेगळा आहे, काय करायचं काय नाही. तिचं पहिलं लग्न लावून द्या, ती 2 मुलं आपण सांभाळूया, तिचं पहिलं लग्न लावून द्या. मी बिन नवऱ्याचं आयुष्य काढलंय.